हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये फुल टॉस मराठीच्या. सगळ्यात पहिल्यांदा इंडिया फायनली येस, सेकंड मॅच पण जिंकलेली आहे. जिंकली आहे. येस, अर्थात नामिबिया बरोबर होती. पटकन आपण स्कोर कार्ड बघूया. सो आपलं बेसिकली या वेळेला आम्ही जरा एक वेगळा प्रयोग करतोय. सो आम्ही जरा तुमच्यासाठी खास सेगमेंट्स बनवली आहेत, सो दॅट तुम्हाला पण इझी जाईल आणि आम्ही पण यूट्यूबला चॅप्टर्स टाकू शकू. सो तुम्हाला जो आवडेल सेगमेंट त्याच्याविषयी जरूर कळवा, खाली कळवा. आणि हॅलो, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलंय आम्हाला पहिल्या व्हिडिओला त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. येस, आणि ज्यांना आवडलंय, ज्यांनी बघितलंय, लाईक केलंय, त्यांनाही कळकळीची विनंती, प्लीज सबस्क्राईब करा सो दॅट आम्ही हे कंटिन्यू करू शकू. सो लेट्स मूव्ह ऑन टू अवर फर्स्ट सेगमेंट. नक्की घडलं काय? सो चैतन्य, तुला सांगायचंय नक्की घडलं काय? येस. सो जसं तू म्हटलास तसं आपण जिंकलो एकदम. म्हणजे त्याला काही फार आपण एक्सपेक्टेशन ठेवल्या नव्हत्या बहुतेक नामिबियाकडनं. Right. पण आपण म्हणजे युएसएच्या मनाने मला असं म्हणायचं ऍक्च्युली. मला नामिबियाला अजिबात कमी लेखायचं नाहीये. पण आपण व्यवस्थित जिंकलो विदाऊट एनी हिकअप, आय वुड से. येस येस. आपण त्या हिकअप्स बद्दल नंतर अजून बोलूया. पण आता तरी असं स्कोर कार्डवरनं मॅच समरीवरनं आपल्याला असं दिसेल की आपण विदाऊट हिकअप व्यवस्थित जिंकलेलो आहे. राईट. आणि आपल्या त्याला नेट रन रेटला पण आपला खूप हेल्प झालाय त्यामुळे. राईट राईट. टू बी स्पेसिफिक 93 रननी आपण जिंकलोय. येस. आणि मॅच होती अरुण जेटली स्टेडियमला, दिल्लीला. आणि इंडियाचे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, इंडियाने 20 ओव्हरमध्ये 209 स्कोर केला होता. आणि ऍक्च्युली नामिबिया टॉस जिंकली होती आणि त्यांनी पहिले बॉलिंग घेतली होती, बॅटिंग दिली. येस, इंडियाला बॅटिंग दिली होती. सो इंडियाने 209 स्कोर केला. 9 विकेट गेल्या होत्या इंडियाच्या. आणि देन नामिबिया आली होती आणि त्याला 116 रनमध्ये आपण डिफेंड केलंय 18.2 ओव्हर्समध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, येस, आणि प्लेअर ऑफ द मॅच हार्दिक पांड्या, ज्यांनी 28 बॉलमध्ये 52 रन आणि 2 विकेट पण घेतल्यात 30 रन देऊन. सो हे आपलं स्कोर कार्ड आहे. नाव क्विकली मूव्ह ऑन टू अवर नेक्स्ट सेगमेंट, मीच तो शाणा. आता थोडंसं सांगतो तुम्हाला मीच तो शाणा या सेगमेंट बद्दल. सो हे सेगमेंट आम्ही याच्यात काही स्टार परफॉर्मर्स आणि स्टार प्लेयर्स काढलेत की ज्यांनी आज खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय गेममध्ये, आणि त्यांच्याविषयी आपण बोलूया. सो लगेचच आपण स्टार्ट करूया. मला सांग चैतन्य, तुला कोण वाटतोय पहिला प्लेयर की जो मीच तो शहाणा या कॅटेगरीमध्ये येईल? मला ना ऍक्च्युली भारताकडनं खूप सगळ्याच प्लेयरची अपेक्षा होती, कारण आपण नामिबियासारख्या टीम समोर सगळ्यांनीच चांगलं परफॉर्म करावं असं वाटतं. पण आपल्याकडनं ईशान किशननी जी काय सुरुवात केली आहे, आणि आय थिंक त्यामुळेच आपण 200चा आकडा पार करू शकलो असं मला वाटतं. नाहीतर मला वाटत नाही आपण एवढे करू शकलो असतो. सो ईशान किशननी 24 बॉलमध्ये 61 धावा केल्यात, 5 सिक्सेस आणि 6 फोर्स मारून. राईट राईट. सो म्हणजे एकदम खूप अटॅकिंग सुरुवात जो नेहमीच करतो तो आता, म्हणजे रिसेंटली त्याच्या फॉर्म नुसार, आणि खूप मजा आली ते बघताना. 254 स्ट्राईक रेट आहे, 254 एक्झॅक्टली. आणि तुला वाटतं का की मागच्या मॅच मध्ये जे तू बोललेलास की टेनिस खेळतायत, सगळे ओढून ओढून मारतायत, आजचा ईशान किशन, म्हणजे ऑफकोर्स मी नंतरचा पार्ट नाही म्हणते, पण सुरुवातीचे 10-15 बॉल, 15-20 बॉल ऍक्च्युली तो जे खेळत होता, म्हणजे ऍक्च्युली मला वाटलं त्यांनी माझा व्हिडिओ पाहिलेला दिसतो, आपला व्हिडिओ त्यांनी. पण जोक्स अपार्ट, तो ऍक्च्युली आज चांगला खेळला. म्हणजे तो वॉचफुल होता, कारण सुरुवातीला मला वाटतं आय थिंक पहिला का दुसराच बॉल एकदम बाउन्स झाला त्याच्या अंगावर, आणि त्याला वाटलं की हे म्हणजे एकदम सोपं पिच नाहीये, आणि त्यामुळे तो 10-15 बॉल वॉचफुल होता. आणि नंतर त्याला एकदा अंदाज आल्यानंतर त्यांनी जे काय मारायला सुरुवात केली, ही वॉज अनस्टॉपेबल. तेव्हा भाई त्याने ज्या 5-6 मारले
त्यातले 4 तर त्याने एकाच ओव्हरला मारले. हो, एकाच ओव्हरला शिकोंगोला मारल्यात. अरे 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 पण पण हा म्हणजे दॅट वॉज लाईक त्याचा काय म्हणतात त्याला एकदम पीक होता अटॅकिंग त्याच्या गेमचा. कारण काही करो बॉलरनी तो काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता तो. सो नाही, आणि आपल्या इंडिया टीमसाठी हे खूप चांगलं आहे की म्हणजे आता ऑफकोर्स अभिषेक शर्माला एकच मॅच मिळाली आणि त्यात पण तो म्हणजे जरा लवकर आउट झाला, त्याच्यामुळे आपण त्याची सिच्युएशन असेस नाही करू शकत आहे. पण ईशान किशनने पहिल्या मॅच मधून लगेच शिकून दुसऱ्या मॅच मध्ये ते इम्प्लिमेंट करणं ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट. एका ओपनिंग ऍक्च्युली बाकीच्यांनी पण धडा घ्यावा. येस येस बाकीच्यांनी धडा घ्यावा. पण त्यांनी ऍक्च्युली म्हणजे खरंच ऍक्च्युली आपल्याला 2020च्या गेम मध्ये एवढा वेळ नसतो जनरली, स्पेशली ओपनर्सना, की त्यांच्याकडनं अपेक्षा असते नवीन बॉल आहे, पॉवर प्ले चालू आहे, सो जास्तीत जास्त रन्स काढून घ्या. पण पिच असं असल्यामुळे त्यांनी त्याचा गेम ऍडजस्ट केला. कमेंडेबल, नो डाऊट. ओके, नेक्स्ट प्लेअर तुला कोण वाटतंय, कोण आहे तो मिच शाणा? नंतर आपल्या बॅटिंग लाईनअप मध्ये आला आपला मॅन ऑफ द मॅच हार्दिक पांड्या. येस, अगेन त्यांनी पण शिकला आय गेस मागच्या मॅच नंतर. जो काय त्याचा हे होता पहिल्या बॉल पासून मारायचा, त्यांनी सोडून दिला त्याचा आय गेस त्याचा गेम तसा या गेम पुरता. आणि तो पण सुरुवातीला बेतानी खेळत होता आणि मग नंतर एकदा त्याचा जम बसल्यानंतर त्यांनी मारायला सुरुवात केली. नाही पण एक मिनिट माझं जरा दुमत आहे. मी तुला म्हंटल होतं मागच्या मॅच मध्ये तो शिकला नव्हता असं नाही, त्याची इच्छा नव्हती. तू परत तसं समजतेस, त्याला जमत नाही, त्याला व्यवस्थित जमतं टिकून खेळायला. त्याची इच्छा नव्हती, प्रश्नच नाही. एक्झॅक्टली, ऍटिट्यूड आज बदलला त्यांनी असं म्हणूया आपण. त्याचं असं पण यस, म्हणजे त्यावेळेला गरजेचं होतं ते, कारण आय गेस सूर्यकुमार आउट झाला होता, ईशान किशन पण आउट झाला होता आणि थोडं प्रेशर होतं रन रेट मेंटेन करायचं. ते त्यांनी खूप घेतलं नाही स्वतःवर की ईशान किशन एवढा यांनी मारतोय, आपण कसं हळू खेळायचं म्हणून. सो खूप आय थिंक बेताने आणि खूप चांगला खेळला. आणि बॉलिंग मध्ये सुद्धा सुरुवातीला ठीक आहे, म्हणजे आपण अपेक्षा करतो आपल्या ओपनिंग बॉलर्स कडनं की विकेट काढाव्यात आणि हे, पण अशा 200 रनच्या वरच्या टार्गेटला तुम्ही सुरुवातीला जरी इकॉनॉमी मेंटेन केलं तर ते सुद्धा खूप हेल्पफुल आहे. राईट, एक्झॅक्टली. सो त्यांनी ते केलं आणि शेवटी त्याच्या ऑफ कटर्स आणि लेग कटर्सनी विकेट काढल्या. येस, आणि ओव्हरऑल त्याची इकॉनॉमी 5.25 विच इज ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 21 रन आणि 2 विकेट इज एक्झॅक्टली ऑसम. आणि ते सुद्धा ऍक्च्युली ज्यांनी मॅच बघितली त्यांना माहिती असेल की म्हणजे हॅट्रिकचा चान्स होता, या 2 विकेट लागोपाठ आल्या त्याच्या बॉलवर. बरोबर. त्यामुळे प्रश्नच नाही, एकदम सुटेड मॅन ऑफ द मॅच आहे, नो डाऊट अबाउट. म्हणजे बेसिकली त्याने तोंडावर सांगितलं की कोण बोललं, ते कोण होतं ते पहिल्या मॅच मध्ये, कोण मला जज करत होतं की असाच खेळला तसं खेळला, असं ते त्याने थोडक्यात सांगितलं. ओके, नेक्स्ट कंटाळा सोडून खेळला. नेक्स्ट प्लेअर ऍक्च्युली त्यांचा प्लेअर आहे, त्यांचा आय थिंक कॅप्टन इरास्मस. येस, एक्झॅक्टली. आपला केदार जाधवची आठवण आली त्याच्या बॉलिंग वरून. ऍब्सोल्युटली. पण नुसती बॉलिंग नाही, त्यांनी ऍक्च्युली त्याची साइड आर्म बॉलिंग आणि काय राऊंड आर्म बॉलिंग खूप चांगली मिक्स करून बॉलिंग टाकली. पण त्यांनी त्याच्या बरोबर जो स्पिनर बॉलिंग करत होता, काय जी फिल्डिंग लावली होती आणि त्यामुळे जे प्रेशर क्रिएट केलंय त्यांनी, दॅट वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे एवढा सुरुवातीला मार खाल्ला त्यांनी. सो त्या हिशोबाने जनरली असं होतं की असोसिएट नेशन्स थोडेसे डाऊन होतात, ते खांदे गळतात त्यांचे आणि मग अजून रन्स दिल्या जातात. पण ऍक्च्युली यांनी कमबॅक केला आणि इट वॉज फॅब्युलस टू सी की ते आपल्यावर एवढं प्रेशर एक्झर्ट करतात. पण माझा एक प्रश्न आहे की म्हणजे लिगली कुठून बॉलिंग केलेली चालते, म्हणजे अंपायरच्या मागून किती मागून चालते? म्हणजे
ऍक्च्युली मला ना दॅट वॉज व्हेरी सरप्राईजिंग. अंपायरनी आधी डेड बॉल दिला त्यांनी हा, पण त्या बॉलला. त्याच्यानंतर पण 1-2 बॉल असे टाकलेत त्यांनी. हा एक्झॅक्टली सेम टाकलं त्यांनी ऑलमोस्ट तिथूनच, आणि त्याला अंपायरनी अलाउ केलं. आय डोंट नो, मे बी अंपायर तयार नव्हता. अंपायरच तयार नव्हतं. त्याचं झालं हा. हे नाही रे, कुठून टाकतोय तू, असं नसतं. Exactly. डेड डेड सुटला. डेड. त्याला वाटलं बॉल सुटला ऍक्शन मध्ये, हा, हा. पण बॉलरने आणि सांगितलं, माझं "अहो नाही अजून एक काका, मी जाणून बुजून टाकलाय तिकडं, तुम्ही डेड बीड का देता?" ते तर नशीब की त्या बॉलला Exactly. कुठला 4 किंवा 6 नव्हतं, नाहीतर बॅट्समन चढलाच असता की हे काय, मी 6 मारतोय, तू हा, डेड बॉल बरोबर. देतोय फालतू. एक्झॅक्टली. आणि अजून एक प्रश्न आहे की हा. कुठून बॉल टाकल्यानंतर, म्हणजे कुठल्या लेवलहून, हाईटहून तो अंडर आर्म बॉलिंग मध्ये काउंट होतो ओव्हर आर्म पेक्षा. हा म्हणजे म्हणजे असं साईडहून येऊन येऊन तो अंडर आर्मच येत होता. मी पण असं टाकायचो लहानपणी. म्हणजे नाही, पण म्हणजे तुला एक लक्षात येतंय का की या T20 वर्ल्ड कप मध्ये काय काय वेगवेगळं दिसणार आहे, बघायला मिळणार आहे. की एक तर चर्चा होते लोक की म्हणजे तो पाकिस्तानी जो स्पिनर आहे, तो एक तर थांबून पॉज हो. घेऊन बॉल टाकतोय. आज आपल्याला हो. दिसलं की हे म्हणजे तिथून बाउंड्रीवरनच बॉल टाकतायत. म्हणजे काय, म्हणजे काय अजून काय वेगळं नवीन दिसणार आहे. मला असं वाटतंय की बहुतेक ह्या मॅच नंतर आणि एकंदरीत जे काही चाललंय त्याच्यानंतर आज सगळे अंपायर घरी जाऊन पुन्हा अभ्यासाचं पुस्तक काढणार आहेत आणि सगळे मी नियम हेच पुन्हा म्हणणार वाचून होतो. काढतील. कारण तेही Exactly. विसरलेत की असं पण काही घडेल, असं त्यांना वाटलं नव्हतं या आयपीएल काय बोलतो, सॉरी, T20 वर्ल्ड कप मध्ये. ठीक. बरोबर. म्हणजे मला पण हेच म्हणायचं होतं की तुम्ही नियम तुमचे रिवाइज करावेत, म्हणून हे अशा गोष्टी करणं चालू आहे हा, की किती अँगल असला पाहिजे बॉलिंग टाकताना, हाताचा तुमच्या कुठून टाकली पाहिजे आणि काय, म्हणजे ती Actually, it's ते testing. सगळे अंपायर घरी जाऊन PDF ओपन करणार आहेत ते, आणि सगळे परत वाचून काढणार आहेत की मी नक्की काय आहे, म्हणजे कुठून टाकायचं असतं. ठीक आहे. माझी क्युरिओसिटी काय माहितीये का, की यांनी आजच अशी बॉलिंग टाकली का तो आधी पण असाच टाकायचा? हा, तर ते म्हणजे ऍक्च्युली specifically- नामिबियाचं आपण एवढ्या मॅचेस होत नाहीत, त्याच्यामुळे सांगता येणं कठीण आहे. एक्झॅक्टली. म्हणजे भारतासाठी ही स्पेशली टॅक्टिक होती का, ही तर नेहमीच तो ट्राय करतो अशा गोष्टी? पण मी असं म्हणेन, आम्हाला जर माहित नाही, म्हणजे त्याची जर अशी म्हणजे इंडियाच्या अगेन्स्ट जर त्याने हे टॅक्टिक केलं असेल तर मी हॅट्स ऑफ, म्हणजे माझं असं होईल Yes, की yes, त्याने नक्कीच. मॅच मध्ये डोकं चालवून तो बॉल खेचण्यासाठी जर ही आयडिया त्याने लावली असेल तर ऍब्सोल्युटली वंडरफुल. आणि त्याने बाकी काही केलेलं नाहीये, त्यांनी इतर टीम्सना ही आयडिया दिली थोडक्यात. आहे पुढची मॅच पाकिस्तानची, बघूया ते काय करतात. हा. पण जोक सपाट, ऍक्च्युली म्हणजे जर थोडस अजून नामिबियानी रन्स केले असते ना, तर त्यालाच मॅन ऑफ द मॅच द्या असं मी म्हणलं असतं. कारण यार त्याची 4 विकेट captaincy घेतल्या पण- यार, नो डाऊट. म्हणजे 4 over- विकेट आणि कॅप्टन्सी नंतर, म्हणजे इव्हन तो जेव्हा बॉलिंग टाकत नव्हता ना, तेव्हा पण त्यांनी Yes, खूप yes, प्रेशर टाकायचा yes. प्रयत्न केला. येस, 4 ओव्हर दॅट इज ऍब्सोल्युटली 20 रन फक्त दिलेत, 5चा इकॉनॉमी आणि 4 विकेट. आय मीन इट्स वंडरफुल. एक्झॅक्टली. अच्छा, अजून कोणी आहे Okay. प्लेयर, और शुड वी मूव ऑन टू नेक्स्ट? आपला द ग्रेट वरुण चक्रवर्ती, नंबर 1 अरे बॉलर. येस येस येस. येस. नाही, त्याला मी विसरू नाही शकत. तो ऍक्च्युली काय होतं Yes. माहितीये का, तो नेहमी नाही, तो त्याचं काम करून जातो, पण नेहमी तो म्हणजे विसरतात लोक. विदाउट येस म्हणजे येस, एकदम गाजावाजा किंवा शांतपणे ड्रामा येऊन करता पटकन तो त्याचं काम करून टाकतो. जातो. येस येस येस. येस. सो तेच म्हटलं मी, जेव्हा त्यांनी आला पहिल्या बॉलला आणि विकेट काढली लगेच, ही मीन्स बिझनेस. येस, बाकी टाइमपास, प्रश्नच नाही. डकावडका म्हणजे ते. येस. आणि 2 ओव्हर टाकल्या, एक्झॅक्टली 7 रन दिल्या आणि 3 विकेट काढल्या त्यांनी. सो तिथे त्यांनी ऍक्च्युली स्कॉटलंडच्या जो काही चेस ते करायचा प्रयत्न करत होते का नव्हते, मला ऍक्च्युली डाऊट आहे. पण स्कॉटलंड. त्यांनी जे काय करायचा प्रयत्न करत होते त्याला पूर्ण तुला डेंट टाकला. आणि तुला नामिबिया म्हणायचंय का? सॉरी, स्कॉटलंड. नामिबिया. स्कॉटलँड नाही, सॉरी, नामिबिया. हा. बट येस, नामिबिया म्हणजे तिथे आय गेस त्या मोमेंटला नामिबिया थोडंसं एक्सलरेट करायचा प्रयत्न करत होती, रन रेट वाढवायचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी अजिबातच अलाउ केलं नाही त्यांना.
येस, सो वरुण चक्रवर्ती इज द नेक्स्ट वन. नो डाऊट. 3.5चा इकॉनॉमी आणि ते सुद्धा त्याने 2च ओव्हर टाकल्यात आणि तरी सुद्धा तो आपल्या मिस तो शहाणामध्ये आलाय. सो याच्यातच सगळं आलं की 2 ओव्हर 7 रन 3 विकेट. सो हाच तो शहाणा. हा खरा शहाणा आहे. येऊन जातो पण कळत नाही. येस, ती मुलं असतात Yes, ना exactly. शाळेतली, नाही रे माझा काहीच नाही अभ्यास झालाय रे, मला तर वाटत नाही काय हा होईल. आणि एक्झॅक्टली. कायला रँक मध्ये वगैरे येतात. मग ते तसला प्रकार आहे हा. म्हणजे तो Yes. त्याचा चेहरा नेहमी असंच असतो की माझा काहीच नाही अभ्यास झाला रे, माझं काहीच नाही. आणि मग येऊन असं सुमरीमध्ये काही घेऊन जा. आणि मग असं काहीतरी करून जातो तो. नाही, नो डाऊट Exactly. सुंदर परफॉर्मन्स होता त्याचा. मला एक प्रश्न विचारायचा आहे, पण आपण तो जरा दुसऱ्या सेगमेंटमध्ये कव्हर करूया. सो माझ्या मते आय गेस दॅट्स इट. मिस तो शहाणामध्ये आपण अजून कोणी आहे हो, तुला आय थिंक वाटतंय? एवढेच आहेत. जस्ट उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून कोण वाटतंय? त्यांचा बॉलर एक रुबेल ट्रम्पलमन का काहीतरी नाव आहे. आय गेस चुकीचं घेत असेल तर माफ करा. ट्रम्पलमॅन. रुबन ट्रम्पलमन. येस. सो त्यांनी सुरुवातीला थोडासा मार खाल्ला कारण समोर ईशान किशन सुटला होता, पण नंतर त्यांनी जो काय कमबॅक केलाय ना, त्यांनी यॉर्करवर यॉर्कर टाकून अक्षरशः निकामी केलं दुबे आणि हार्दिक पांड्या जे काय करायचा प्रयत्न करत होते ते. म्हणजे त्यांनी तिथून कॅपिटलाइज करून आपले आय गेस 230 वगैरे होऊ शकले असते. पण त्या म्हणजे असोसिएट नेशनचा बॉलर एवढ्या अॅक्युरेसीनी आणि कन्सिस्टंटली बॉलिंग टाकतोय. त्या ऍक्च्युअली 4 ओव्हरचे amazing. स्टॅट्स बघून असं कळत नाहीये, बिकॉज असं बघितलं नुसते स्टॅट्स बघितले म्हणूनच म्हणलं मी 4 ओव्हर एक्झॅक्टली म्हणूनच म्हणलं सुरुवातीला थोडा मार खाल्ला त्यांनी राईट ईशान किशन कडून, देन पण कमबॅक नंतर येस नक्कीच. येस उत्तेजनार्थ देऊ त्याला शकतो आपण उत्तेजनार्थ बक्षीस. ठीक. येस. सो लेट्स मूव्ह ऑन टू अवर नेक्स्ट सेगमेंट विच इज इतर विद्यार्थी. आता ऑफकोर्स आपण टॉप परफॉर्मिंग प्लेयर्स विषयी बोललो, जे आपल्याला असं वाटतात की बेस्ट त्यांनी काम केलंय आणि उत्तेजनार्थ पण दिले आपण एकाला. सो आता आपण पटापट मी इकडे समोर आपल्या तुम्ही बघू शकता स्टॅट्स, आणि मी पटापट बाकीच्या प्लेयर्सचं पण तुम्हाला सांगतो की कोणी काय केलंय. संजू सॅमसन 8 बॉल 22 रन 275चा स्ट्राईक रेट होता, ज्याच्यात मला ना थोडा तो ग्रे एरिया मध्ये होता तो, म्हणजे त्याला पण द्यावंसं वाटत होतं उत्तेजनार्थ, पण जस्ट बिकॉज त्याला हा एकच चान्स मिळणार होता, त्यांनी तो अजून हे करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पण ठीक आहे, ही डिड वेल. ईशान किशनला ऍक्च्युअली उकसवला त्यांनी बहुतेक, कारण तो आउट झाल्यानंतर आपण सुटला. सो आपण येऊया त्याच्यावर. संजू सॅमसन हा एक तू म्हणालास तसा अगदी बरोबर आहे, उत्तेजनार्थ किंवा असा जरा एक डिस्कशन करण्याचा विषय. मी आधी पटापट स्टॅट्स सांगतो बाकीच्या प्लेयर्स अँड देन वी कम बॅक टू संजू सॅमसन. सो तिलक वर्मा त्याने 21 बॉलमध्ये 25 रन केले, 3 4 मारलेत, 119चा स्ट्राईक रेट आहे. सूर्यकुमार यादव 13 बॉलमध्ये 12, ऑलमोस्ट 100च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. 92, 12 बॉलमध्ये 12 होते आणि देन आउट झाला. 1 6 मारली आहे. हार्दिक पांड्या आपण कव्हर केलंय ऑलरेडी. शिवम दुबेने बॅटिंगमध्ये 16 बॉलमध्ये 23 रन केले, नॉट बॅड. 1 4 1 6 143चा स्ट्राईक रेट, विच इज फेअर इनफ, ओके. रिंकू सिंग परत एकदा म्हणजे नाहीच चाललाय या मॅचमध्ये सुद्धा. 6 बॉलमध्ये फक्त 1च रन केलाय, नो बाउंड्री, 16चा स्ट्राईक रेट. आणि बाकी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती, अर्शदीप यांनी 1 आणि 1 2 बॉलच खेळलेत. सो त्याच्याविषयी जास्त मी डिटेल देत नाही. नामिबियाच्या बॉलिंग विषयी येतो. आपण ऑलरेडी रुबेन आणि इरास्मस विषयी आपण ऑलरेडी बोललोय. बाकी बेन, जे स्मिथ, मॅक्स आणि बर्नार्ड सगळ्यांनाच धुतलंय ऍक्च्युली. 3 ओव्हर 41 रन, 4 ओव्हर 50 रन, 1 ओव्हर 18 रन आणि असे सगळे तुम्ही स्टॅट्स बघू शकता स्क्रीनवर. देन आपण येऊया नामिबियाच्या इनिंग्सवर. त्यांचा जो लॉरेन
आहे बॅट्समन. त्याने 20 बॉलमध्ये 29 रन केले, 145चा स्ट्राईक रेट, विच इज नॉट बॅड. 1 सिक्स मारली आहे, 3 4 आहे. जॅन विच इज अगेन 15 बॉलमध्ये 22 रन, 146चा स्ट्राईक रेट, विच इज अगेन नॉट बॅड. अजून एक जॅन आहे त्यांचा, जॅन निकोल, ज्याने 13 बॉलमध्ये 13 केले, 1 4 मारली आहे, 100चा स्ट्राईक रेट आहे. गुड थिंग इज जेरार्ड इरास्मस कॅप्टन आहे, ज्याच्या बॉलिंग विषयी आपण मगाशी बोललो, पण बॅटिंगमध्ये सुद्धा त्याने 11 बॉल 18 केलेत, 2 6 आहेत त्याच्यात, 163चा स्ट्राईक रेट आहे. सो त्याने बॅटिंगमध्ये सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, विच इज गुड. जे स्मिथ स्मार्टली खेळत होता तो. येस, जे स्मिथ लगेचच 2 बॉलमध्ये आउट झालाय. झेन 19 बॉलमध्ये 11च केलेत, त्याचा स्ट्राईक रेट फार नव्हता. आणि पुढच्या सगळ्यांचं मी एकेकाचं सांगत नाही, पण कोणाचाच 50च्या वरती स्ट्राईक रेट नव्हता, एकच, आणि हार्डली 2-4 बॉल खेळून सगळे आउट झाले. देन क्विकली लेट्स कम बॅक टू अवर इंडियाज बॉलिंग. तर हार्दिक पांड्या विषयी आपण ऑलरेडी बोललोय, वरुण चक्रवर्ती विषयी पण बोललोय. अर्शदीप 3 ओव्हर 36 रन, 1 विकेट, 12चा इकॉनॉमी. थोडासा एक्सपेन्सिव्ह होता, बट ठीक आहे, म्हणजे त्याने 1 विकेट काढली आहे, आणि तो बॉलर चांगला आहे हे सगळ्यांनाच माहिती. शिवम दुबे 2.2 ओव्हर्स 11 रन, आणि त्याने खूपच इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. 4.71चा इकॉनॉमीने बॉलिंग केली आहे, 1 विकेट पण घेतली आहे. बुमरा व्हेरी गुड बॉलिंग, 5चा इकॉनॉमी आहे, 4 ओव्हर 20 रन, 1 विकेट. आणि अक्षर पटेल फायनली 3 ओव्हर, आणि त्यातली एक मेडन होती बाय द वे अक्षर पटेलची, 1 ओव्हर. सो 3 ओव्हर 20 रन, 6.66चा इकॉनॉमी, आणि 2 विकेट पण घेतले. सो ऍक्च्युली बघायला गेलं तर इतर विद्यार्थ्यांविषयी आपण कव्हर केलंय, पण जो ग्रे एरिया आपण म्हणत होतो, लेट्स कम टू दॅट. संजू सॅमसन, तुला काय म्हणायचं? येस, जिव्हाळ्याचा विषय. किती संजू सॅमसन किती राखाडी होता. ऍक्च्युली ना, म्हणजे मला कळत नाही त्याला काय म्हणावं. म्हणजे आपल्याला अशी सुरुवात पाहिजे होती, नो डाऊट, आणि त्यांनी ती करून दिली. फक्त थोडंसं कधीतरी मला वाटतं सेल्फिश त्यांनी व्हायला पाहिजे अशा बाबतीत. एकच चान्स मिळणार होता त्याला. एक्झॅक्टली. हा, म्हणजे तो त्यांनी राईट, म्हणजे अभिषेक शर्माकडून, जर अभिषेक शर्मा या ठिकाणी असता आता, आणि त्याने 8 बॉलमध्ये 22 केले असते ना, तर मी भरभरून कौतुक केलं असतं अभिषेक शर्माचं. कारण तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये 20-22, 20-25 बॉल खेळता, 30-35, 40 प्लस रन करता, आणि मग एखाद दुसऱ्या मॅच अशा येतात की ज्याच्यात तुम्ही 1-2च बॉल खेळता, किंवा 8-10 बॉल तुम्ही खेळता, विच इज ओके. पण जेव्हा तुम्हाला माहितीये की मला फक्त अभिषेक शर्मा आता नाहीये म्हणून मॅच मिळाली, तर ही नक्कीच, म्हणजे ही घाण सुरुवात आहे, किंवा अगदी फालतू खेळला असं नाही म्हणणार मी. कारण 275चा स्ट्राईक रेट आहे, त्याने 8 बॉलमध्ये 22 केलेत, हे खूपच चांगले केलेत. पण तू म्हणालास ते ऍब्सोल्युटली राईट, की थोडंसं सेल्फिश खेळून त्याने ऍटलिस्ट हा विचार करायला पाहिजे होता की मी पॉवर प्ले तरी खेळून काढतो, आणि मग मी सुरू करतो. मी पहिले 6 ओव्हर तरी दाखवतो की मी आहे, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे पॉवर प्ले नाही, पण ऍटलिस्ट त्यांनी हे तरी करायला पाहिजे होते. म्हणजे आज कसा आउट झाला ना तो, की असं वाटलं की त्याला माहितीच नाही तिकडे फिल्डर आहे, आणि त्यांनी अरे असं झालं त्याचं, म्हणजे अरे शॉट गेला. हा, एक्झॅक्टली. तू जे बोललास ना, ते मलाही फील झालं. तो ज्या पद्धतीने आउट झाला ना, तो सेम पद्धतीने आउट झाला जसा तो आधी पण आउट झाला होता. म्हणजे मागच्या सिरीज, न्यूझीलंड सिरीज मध्ये तो सॉफ्ट डिसमिसलच झालाय, किंवा हाफ हार्टेड शॉट म्हणतात ना, की जस्ट एक, म्हणजे खेळायचं म्हणून खेळायचं. परफेक्ट शब्द एकदम बरोबर. हा, म्हणजे असंच तो शॉट सेम, म्हणजे अख्ख्या न्यूझीलंड सिरीज मध्ये तो असा आउट झाला. तर मला असं वाटतं त्यांनी ईशान किशनचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते जॉईन केले पाहिजे, की की पटकन कसं शिकायचं मागच्या मॅच मध्ये. खरंच, एक्झॅक्टली. ठीक आहे, तो गेला. आज आपल्या कॅप्टन बद्दल काय म्हणणं आहे तुझं? ठीक आहे, होतं असं, विच इज ओके.
म्हणजे मला वाटतं आज तो थोडा स्ट्रगल करत होता, त्याला पिचचा अंदाज येत नव्हता असं मला वाटतं, आणि मग नंतर येस, थोडा फ्रस्ट्रेट झाला आय गेस, तो मारता येत नाही त्यामुळे, आणि हा, आउट झाला. बट विच इज स्टील ओके. म्हणजे मी येस. बाकी कोणाविषयी जास्त काय म्हणता येईल खोलात शिरणार नाही. संजू सॅमसंग विषयी सुद्धा शिरलो नसतो, पण ऍक्च्युली वाईट वाटतं की त्याला बिचारायला एकच मॅच मिळणार आहे आणि त्यात त्याने संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, एक्झॅक्टली, अगदीच ऍटलीस्ट त्याने प्रयत्न करायला पाहिजे. अगदीच माती खाल्ली असं पण नाही म्हणणार, पण हा, जे exactly. तो करू शकला असता तेवढं नाही केलं त्याने. ठीक आहे. Yes. अजून एक मला ग्रे मला प्लेअर, ग्रे एरिया आहे. हा, सॉरी, तू बोल. मी आय गेस तुला पण तेच म्हणायचं. ग्रे पेक्षा मी ब्लॅकच म्हणेन. अरे बाबा, रिंकू सिंग. अच्छा, रिंकू सिंग. हा, म्हणजे मी तुला आधी पण म्हणालो होतो की तो जेव्हा सुटतो किंवा त्याच्या बॅटवर बॉल यायला लागतो ना, ही इज अनस्टॉपेबल. मग तो घेऊन टाकतो समोरच्या टीमला आपल्या खिशात. पण जेव्हा त्याला जमत नाही ना, तो आपल्याच टीमचं बरंच नुकसान करतो असं मला वाटतं, आणि आज त्यांनी ते केलं. शिवम दुबेला रनआउट ऑलमोस्ट त्यांनी केलं असं मी म्हणेन. मला ऍक्च्युली असं म्हणायला आवडत नाही की तू एका प्लेअरला रनआउट केला, म्हणजे आय डोंट बिलीव्ह दॅट ऍक्च्युली, पण आज त्यांनी लिटरली अर्ध्याच्या अर्धा गेला ऑलमोस्ट, आणि परत पाठवलं त्याला. आणि नंतर डॉट्स खेळले, रन्स घेतल्या नाहीत जिथे रन्स घेऊ शकत होता. ठीक आहे, बॉलर होता समोर, आणि नंतर आउट झाला. राईट. सो ऍक्च्युली जो काय हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेनी रन रेट मेंटेन किंवा हे करायचा प्रयत्न केला होता ना, अजून एक 10-15 रन होऊ शकले असत्या. त्या मला वाटतं अशा इनिंगमुळे होऊ शकल्या नाही. राईट. आणि त्याच्यावरचं उत्तर ऍक्च्युली माझ्याकडे पुढच्या सेगमेंटमध्ये आहे. उत्तर नाही म्हणता येणार, पण त्यावर मी नक्की सजेशन. हा, ओके. पण अजून एक ग्रे प्लेयर, ग्रे म्हणायचं की नाही हा जरा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह. सी, नो डाऊट त्याने 5च्या इकॉनॉमीने बॉलिंग केली आहे आणि प्रश्नच नाही, म्हणजे त्याने ऑसम बॉलिंग केली. पण जसप्रीत बुमराहला विकेट द्या या संघटनेचा मी एक मेंबर आहे. तर त्या नात्याने मी जरा एक माझं गाऱ्हाणं मांडू इच्छितो की अरे काय, म्हणजे त्याला विकेट्स का मिळत नाही? ठीक आहे, आज एक विकेट मिळाली आहे, ती पदरात पडली त्याच्या कशी बशी. म्हणजे नो डाऊट तो यॉर्कर फार जबरदस्त होता, पण असं वाटतं की म्हणजे कोणी येतं आणि विकेट घेऊन जातं, पण बुमराह बिचारा बरेचदा विकेटलेस राहतो. आज नशिबाने तो यॉर्कर पडला त्याच्या 3ऱ्या का 4थ्या ओव्हरला आणि ती विकेट मिळाली. नाहीतर मला फार वाईट वाटलं. याचं कारण माहितीये मला ऍक्च्युली. म्हणजे रशीद खान जेव्हा आला होता ना नवीन, तेव्हा त्याच्या बाबतीत पण आधी विकेट घ्यायचा तो, पण नंतर असंच व्हायला लागलं होतं, आणि आता तर तो मार खातो थोडाफार. पण बुमराह सारख्या कॅलिबरच्या प्लेअरला ना, आय गेस हे लोक 4 ओव्हर खेळून काढायचाच विचार करतात. म्हणजे जो कोणी त्याला मारायला जातो ना, मला वाटतं त्या टीम्स त्यांना विकेट देतात बुमराहला, पण अदरवाईज त्याला बाकी टीम्स खेळून काढायचाच प्रयत्न करतात. आणि म्हणजे एक सिंगल घ्या असं, 4-5 उगाच कशाला याला रिस्क. एक्झॅक्टली. आणि जे नाही घेत ते डॉक्युमेंटरी बनवतात, त्याच्यामुळे ठीक. एक्झॅक्टली. सो त्यामुळे असं असावं असं माझा अंदाज आहे. त्यामुळे ती संघटना थोडीशी त्याचा मागे पडतोय प्रचार. नाही, मी त्याच्याविषयी लावून धरणार आहे मी की जसप्रीत बुमराहला विकेट पाहिजे. ते कसं मिळवायचं ते तुम्ही बघा, मला माहिती नाही, पण मला पाहिजे. सो चला आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया. गुरुजींची शिकवण. आता गुरुजींच्या शिकवणमध्ये तू जो मुद्दा मांडलास की रिंकू सिंग, हा जो तू मुद्दा मांडला, ह्याच्यावर मी पटकन येतो की रिंकू सिंग ग्रुप स्टेजेसमध्ये जर असंच खेळत राहिला तर मला वाटतं तो दिवस लवकरच येईल की वॉशिंग्टन सुंदर आपल्याला टीममध्ये दिसेल. म्हणजे गौतम गंभीरचं तसंही प्रेम आहेच आहे ऑलराऊंडर्सवर, आणि त्यातून पण ना,
बोल बोल. मला त्याच्यात एकच प्रॉब्लेम वाटतो माहितीये तुला. रिंकू सिंग जसं आज म्हणजे माती खाल्ली असं म्हणूया आपण हम्म. कठोर शब्दात, पण तो जेव्हा मारायला लागतो ना तेव्हा त्याच स्ट्राईक रेटनी किंवा तेवढ्याच इम्पॅक्टनी वॉशिंग्टन सुंदर खेळेल की नाही मला डाऊट आहे. त्यामुळे आणि पण एवढं नक्कीच आहे की आता तू ज्या 2 मॅचेस घेतल्यास रिंकू सिंगच्या, मागची मॅच आणि ही दुसरी मॅच, तू एक गोष्ट ठीक आहे की तो स्ट्रगल करत होता अँड ऑल, हे सगळं मान्य. पण अगेन माझा तोच मुद्दा आहे जो मागच्या मॅच मध्ये, अरे 100चा पण स्ट्राईक रेट असू नये. एक्झॅक्टली म्हणजे ठीक, किती स्ट्रगल म्हणजे, कॅटेगरी आणि ते सुद्धा 100चाही स्ट्राईक रेट नाहीये, आणि तेही युएसए आणि नामिबिया सारख्या टीमच्या अगेन्स्ट. म्हणजे हे तर अजून जास्त डेंजरस आहे की ज्याच्याकडे आम्ही एक हिटर म्हणून बघतो किंवा ज्याचं एवढं कौतुक केलं जात होतं, आणि नो डाऊट त्याने न्यूझीलंडच्या मॅच म्हणजे न्यूझीलंड सिरीजमध्ये एक म्हणजे चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि चांगलं आश्वासन दाखवलं होतं की हा भाई हा खेळू शकतो. त्याने हे ज्या 2 मॅचेस होत्या, ऑफकोर्स म्हणजे एवढ्या लवकर जज नाही केलं पाहिजे, पण तू म्हणाल तसं की जर ते बॅटिंग पिच नसेल तर युएस आणि नामिबिया सारख्या टीम समोर पण त्याला खेळता येत नाही, आणि हे फारच डेंजरस आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला सुरुवातीला म्हटलं तसं ना, आपण म्हणजे ही आपलीही चूक असू शकते मे बी, किंवा आपल्या एक्सपेक्टेशन्स की असोसिएट नेशन्स विरुद्ध आपल्या प्रत्येक प्लेयरनी चांगलंच खेळलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण तुम्ही ठीक आहे, चांगलं होतं, पिच असं असतं किंवा तुम्ही तेवढ्या ह्याच्यात नसता, कधी कधी यू कॅन डिफॉल्ट. बट तुम्ही जेव्हा दोन्ही मॅचेस स्ट्रगल करता आणि तुम्ही जेव्हा आधी न्यूझीलंड सारख्या टीम विरुद्ध 200-250 रन्स करायला लागता, आणि अशा टीम विरुद्ध तुम्हाला चल 200-225 पण नाही करतायत, जेव्हा बाकीच्या हे टीम्स तुम्हाला काय हे करू शकतात, स्पिनर्स आहेत त्यांच्याकडे, चांगले स्पिनर्स आहेत मोठ्या टीम्स. एक्झॅक्टली. थोडा काळजीचा विषय. एक्झॅक्टली. मी म्हणतो ना की मी म्हणतच नाही देर इज नो म्हणजे युएसए ची बॉलिंग म्हण किंवा नामिबियाची आजची बॉलिंग, त्यांच्या बॉलर्सने जे काही चांगलं केलंय त्यांचं मला क्रेडिट घ्यायचंच नाही, त्यांनी प्रश्नच नाही, नो डाऊट चांगलं केलंय. पण चांगल्याची डेफिनेशन किंवा चांगल्याची व्याख्या म्हणजे प्रत्येक वेळेला 6 आणि 4च असली पाहिजे असं नाही. आता आज नाही जमलं सूर्यकुमारला, पण ठीक आहे, 12 बॉल 12, त्याने ऍटलिस्ट मिनिमम 100चा स्ट्राईक रेट ठेवायला काहीच हरकत नाही. तुम्ही बॅट्समन आहात, आणि मग मी तर त्याच्यात समोर नामिबिया असू दे, युएसए असू दे, नाही तर ऑस्ट्रेलिया असू दे, जर तुम्हाला 6 हिटिंगच करायचं असेल तर मग पहिल्या दुसऱ्या बॉल पासून सुरू करा. जर तुम्हाला तेच दाखवायचं असेल तर मग तुम्ही लगेच 2-3 बॉल नंतर सुरू करा. पण जर तुम्हाला 6 बॉल खेळल्यानंतर लक्षात आलंय की हे नाहीये पिच तसं, मी स्ट्रगल करतोय, तर मी असं म्हणेन पहिले 100चा स्ट्राईक रेट पर्यंत घेऊन या बॅटिंग, तेवढं तरी आणा, आणि मग सुरू करा ना तुम्ही थोडं जरा सेट झाल्यावर. पण फक्त आय डोंट नो, अशा वेळेला ना मी फक्त किंग कोहलीला मिस करतो, कारण तो आणि इवन धोनी, दे वेर एक्सेप्शनल रनिंग बिटवीन द विकेट्स. एक्झॅक्टली. हल्ली 6 हिटिंग किंवा बाउंड्रीच्या बाहेर गेला तरच T20 क्रिकेट अशी डेफिनेशन झाली आहे. आणि मला वाटतं कधीतरी आपल्याला आरसा दिसेल याच वर्ल्ड कप मध्ये की असं नाहीये. पिचेस आपली तरी आता तरी ठीक आहेत, भारतात श्रीलंकेमध्ये ह्याच्यापेक्षा स्लो, ह्याच्यापेक्षा टर्निंग ट्रॅक्स आहेत, आणि आपल्याला आता पुढचीच मॅच खेळायची. आणि रिंकू सिंग साठी तर येस, आणि रिंकू सिंगवर तर अजून एक रेड फ्लॅग आहे की भेंडी तिथे तो शिवम दुबे बिचारा चांगला खेळतोय, तो 143च्या स्ट्राईक रेटने त्याला पण घेऊन गेला, बरोबर, स्वतः तर गेला, आधी त्याला पाठवला आणि मग स्वतः गेला. अरे काय तू पुढे आलोच मी, म्हणजे काय, म्हणजे तू स्वतः तर करतच नाहीये, तू दुसऱ्यांना घरी पाठवते, म्हणजे आता काय बोलायचं. बरोबर. पण एनिवे, सो म्हणजे काय म्हणता येईल, थोडं काळजीचं हेच होतं. आणि थोडंसं मी असं म्हणेन की अक्षर पटेल, पण अगेन मी अक्षर पटेलला
जास्त हा. काही बोलणार नाही, बिकॉज बेसिकली तो एरास्मसच्या बॉलिंगला आउट झाला आणि त्याने वंडरफुल हा. बॉलिंग केली. म्हणजे ठीक आहे, ओव्हरआर्म बॉलिंग मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटला तुम्ही एकदम अंडरआर्म टाकला तर होऊ शकतं. ऍक्च्युली येस. त्याचा बॉल पाहिलाच ना तू, तर तसाच हो होता. हो हो. पण ठीक आहे, आय वुडंट ब्लेम हिम. म्हणजे राईट तो मारायला गेला आणि तो खूपच खाली आला. राईट ठीक आहे, राईट. इट्स ओके. अजून एक शिकवण आहे, म्हणजे बिकॉज आता आपण हे शिकवण सेगमेंट करतोय, तर अजून एक शिकवण मला असं वाटतं की अगेन त्यांच्याकडून क्रेडिट मला नाही काढून घ्यायचंय, पण त्यांच्या सुद्धा बॅटिंगमध्ये पॉवर प्लेला जवळपास 60 रन झाल्या होत्या 6 ओव्हरला. अगदी अगदी 60 नव्हत्या, पण आय गेस 58 समथिंग काहीतरी होत्या. म्हणजे म्हणजे 50-55च्या प्लसच होत्या. सो तुला असं वाटतंय का की हे थोडंसं कन्सर्निंग आहे? नामिबिया सारखी टीम ज्यांना एवढी मॅच प्रॅक्टिस मिळत नाही, किंवा म्हणजे एकंदरीतच ते तेवढ्या मॅचेस नाही खेळू शकत इंटरनॅशनल लेवलच्या जेवढ्या इतर खेळतात, प्लस हे वर्ल्ड कप आहे, प्रेशर सिच्युएशन आहे, सगळं आहे, तरी सुद्धा ते 10च्या रन रेटने म्हणजे स्कोर करतात पॉवर प्लेला. हाच विषय काढायचा होता, फक्त माझा अँगल वेगळा होता. अर्शदीप सिंग आणि मी मागच्या मॅचला याचं म्हणजे मी कन्सर्न पण दाखवलं होतं, पण सूर्यकुमारचं कौतुक केलं होतं की चांगली टाकत होते अर्शदीप सिंग, आणि आय गेस कोण टाकत होतं म्हणजे सिराज. सो तेव्हा त्यांना 3-3 ओव्हर दिले. राईट. पण आज अर्शदीप सिंग एवढा चांगली टाकत नव्हता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पण आय गेस 20-22 रन आल्या होत्या त्याचे. म्हणजे ते राईट, म्हणजे ते असं ठरवून ठेवल्यासारखं करू नये. एक्झॅक्टली. मला ना ऍक्च्युली त्याची कॅप्टन्सी कळत नाही. कधी कधी आता आज दुबेला पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मिळाली, ठीक आहे, आपले पेसर. सो म्हणजे असं होतं कधी कधी की खूप एक्सपेरिमेंट पण होतात. आज आता ह्यांनी 2च ओव्हर टाकल्या वरुण चक्रवर्तीनी, बाकी त्याला ओव्हर मिळाला नाही. आणि अर्शदीप सिंगला तुम्ही अगदी साच्यातला असल्यासारखे 3 ओव्हर देता पॉवर प्ले मध्ये, कशासाठी? म्हणजे मी यासाठीच म्हणतो की अर्शदीप सिंग असा बॉलर नाहीये की तो पॉवर प्ले मध्ये भरपूर व्हेरिएशन्स टाकेल. तो त्याच्या लाईन अँड लेंथला आणि ह्याला समजून असतो मोस्टली. बरोबर. पण अशी बॉलिंग जेव्हा 2 ओव्हर तुम्ही खेळता, तुम्ही ऑलमोस्ट समजून जाता की कसा बॉल येऊ शकतो आपल्याला. बरोबर. पण मला काय वाटतंय, म्हणजे मला हा तुला प्रश्न विचारायचा आहे की पण मग कोण आहे बॉलर? आपल्याकडे बॉलरच नाहीये. म्हणजे अरे मला कळत नाही बुमराला का देतच नाही आता पॉवर प्ले मध्ये. मला असं वाटतं की म्हणजे मागच्या वर्षी ना बोल. मागच्या वर्षी माझं ह्याचं ना उलट म्हणणं होतं, कारण आय गेस एशिया कपला का त्याच्या आधी बुमराला 2-3 ओव्हर देऊन टाकत होता पॉवर प्ले मध्ये, आणि नंतर मग डेथला एकच. आता एकही देत नाहीये. म्हणजे कशाला? वेरी करा ना बॉलर. एकदा बॉलरचा बॅट्समनला अंदाज आला बॉलरचा आणि विकेट नसेल गेल्या तर तो मारू शकतो त्याला नंतर. सो थोडासा चेंज असावा असं मला वाटतं. ऑन द कॉन्ट्ररी मला उलट असं वाटलं. म्हणजे मी अर्शदीपच्या मुद्द्यावर अगदी तुझ्याशी सहमत आहे. म्हणजे मला अगदी वाटलं की 3 ओव्हर आज द्यायची गरज होती का? बट एकीकडे मला दुसरं बुमराच्या बाबतीत असंही वाटतं की बुमरा इज मोर लिथल अँड मोर काय म्हणता येईल इफेक्टिव्ह जेव्हा तो मिडल ओव्हर आणि डेथ ओव्हरला. पॉवर प्ले मध्ये ना त्याला विकेट मिळत, आणि म्हणजे कधी कधी मिळते, नाही असं नाही, पण मला असं जरूर वाटतं की पॉवर प्ले मध्ये त्याला देऊच नाही. कारण मला असं वाटतं की तो एकतर खूप म्हणजे आपला एकदम ज्याच्यावर आपण रिलाय करू शकतो, ज्याच्यावर आपण विश्वास टाकू शकतो की बाबा हा मॅच काढून देईल, असा बॉलर आहे. त्याची एकही ओव्हर वाया घालवू नये असं मला वाटतं. आणि पॉवर प्लेला जनरली T20 मध्ये सगळ्यांचा फॉर्मॅट मारझोडचाच असतो, ज्याच्यात मला असं वाटतं की पहिल्या ओव्हरमध्ये तरी त्याला का एवढ्या रन पडाव्यात, जर तो नंतर त्याच बॅट्समनची विकेट लगेचच पॉवर प्ले संपल्यावर म्हणा किंवा मिडल ओव्हरमध्ये काढू शकतो. सो पॉवर प्ले मध्ये त्याचा वापर करू नये असं माझं मत आहे. पण म्हणजे अर्शदीपच्या जागी तुम्ही म्हणजे 2 ओव्हर ठीक आहे अर्शदीपला, जर तो चांगला खेळत असेल तर 3री द्यायला हरकत नाही.
हा, पण जर पहिल्या exactly. 2 मध्ये जर तो नाहीये, तर मग तुम्ही कोणीतरी 6th बॉलिंग ऑप्शन तुम्हाला तिथे सॅडली आपल्याकडे नाहीये. म्हणजे बुमराला जर द्यायचं नाही असं जर ठरलं, की बुमरासाठी आपण मिडल ओव्हर आणि डेथ ओव्हरच ठेवूया, तर मग आपल्याकडे बॉलरच नाही की जो पॉवर प्लेमध्ये तशी बॉलिंग करू शकेल. मग मे बी वरुण एक सांगू का चक्रवर्तीला तुला? लवकर आणायला लागेल किंवा असं. हा, एक्झॅक्टली. एक सांगू का, मला वाटतं की कुठली कोणाला द्यायची पॉवर प्ले मध्ये हा निर्णय त्या वेळेला घेतला पाहिजे, कधीच आधीपासून ठरवून नाही की मी येस, या ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. हा येस, येस. हा. सो जर खूप मारामारी चालू असेल तर अशा वेळेला वरुण चक्रवर्तीला एखादी ओव्हर द्यावी की तो काहीतरी त्याच्या मिस्ट्रीने विकेट काढेल, राईट, राईट. किंवा बुमराला द्यावी, तो यॉर्कर टाकून किंवा काहीतरी करून विकेट काढेल, अशी असावी. पण राईट. अदरवाईज इवन दुबे सुद्धा त्याच्या स्लोवर बॉल्सनी समोरच्याला पेस मिळत नाही मारायला, बॅटवर बॉल येत नाही लगेच. सो त्याला आज दिली तशी देऊ शकतात पॉवर. आणि मी उलट म्हणतो की उलट जर पहिल्या 2 ओव्हर हार्दिकच्या बऱ्या गेल्यात कम्पेअर टू हर्षदीप, तर तुम्ही हार्दिकची तिसरी देऊन टाका ना. असं काही जरुरी नाही की अर्शदीपलाच तिसरी दिली पाहिजे. हार्दिक तिसरी टाकली असती, दुबे आणि हार्दिक असं केलं असतं, आणि मग अर्शदीप नंतर बुमरा बरोबर किंवा नंतर कुठेतरी डेथ ओव्हरच्या वेळेला टाकली असती. बट एनिवे, कोणालाही कोणत्याही बॉलरला अनलेस तो खूप एक्स्ट्राऑर्डिनरी टाकत असेल, सलग 3 ओव्हर देऊच नाही असं माझं म्हणणं. पॉवर प्ले असो नाही तर आउट ऑफ पॉवर प्ले असो. राईट, राईट. सो येस, मला असं वाटते की याच 2 शिकवण असाव्यात की बॉलिंग अगदी हा खूप मोठा कन्सर्न आहे असंही नाही म्हणणार, पण कन्सर्न तर आहेत. काही अशा गॅप्स आहेत ज्या थोडस आपण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणजे हो, गंभीर बाबांनी पण. अरे बाबा, तो आता रिंकू सिंगने बघावं बाबा काय ते. त्याच्यासाठी हा वर्ल्ड कप, म्हणजे गंभीरसाठी वर्ल्ड कप खूप महत्वाचा आहे. जर या वर्ल्ड कपला आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला नाही, इव्हन फायनलच्या आधी जरी आपण बाहेर गेलो ना, तरी तो डेंजर मध्ये आहे. कारण टेस्ट मध्ये पण फार आपले वांदे आहेत, आणि वन डे मध्ये सुद्धा असं झालं सिरीज वगैरे हारलोय आपण. हारतोय. एक्झॅक्टली. सो त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला एक छोटी शिकवण ह्यांच्यासाठी, नामिबियासाठी आहे की मला त्यांच्या चेस मध्ये अजिबात हे दिसलं नाही, काय दिसलं, ऍटिट्यूड दिसला नाही. इंटेंट, एक्झॅक्टली, परफेक्ट वन, इंटेंट दिसला नाही. येस, म्हणजे सुरुवातीपासून पण म्हणजे त्यांना जिंकायचं नव्हतंच असं खेळत होते ते. म्हणजे त्यांना माहिती होतं की जिंकून तरी काय, आपण टेबल टॉपर तरी होणार आहोत, आपण तर काय सुपर 8 मध्ये जात नाहीये, तर कशाला, असा तो ऍटिट्यूड वाटला. जे बॉलिंग मध्ये त्यांचा ऍटिट्यूड असा अजिबात नव्हता. एक्झॅक्टली, म्हणजे त्यांनी ज्या ऍटिट्यूडनी बॉलिंग केली, अगदी त्याच्या विरुद्ध ऍटिट्यूडनी बॅटिंग चालू होती. मला गॅरी कस्टन कोच आहे त्यांचा, मला हे झेपलं नाही बाबा. इज इट? एक्झॅक्टली, हे नव्हतं माहिती मला. मग तर त्यांनी असं खेळायला नको होतं. एक्झॅक्टली. सो मला ते मे बी आपण एवढी एक्स्ट्रॉर्डिनरी बॉलिंग केली की त्यांना मारताच आलं नाही, पण मला असं वाटत नाही, ऍटलीस्ट मारता तरी. सो ते एक आहे असं मला वाटतं, त्यांनी ऍटलीस्ट ट्राय करावा. ठीक आहे, मग 150 रननी हारले असते, पण ऍटलीस्ट ट्राय. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला माहितीये की तसंही काय, आपण, मला वाटत नाही हा खूप एवढा मोठा स्कोर आहे, आपण काही जिंकू असं वाटत नाही वगैरे वगैरे, जर तुमचा ऍटिट्यूड असा असेल, तर मी तर म्हणतो की त्यांनी पहिल्या दुसऱ्या ओव्हर पासूनच मारामारी सुरू करायला पाहिजे होती की गेल्या तर गेल्या विकेट, पण नाही गेलं तर काय माहिती, कदाचित मॅच हातात येईल, अशा ऍटिट्यूड मध्ये का होईना पण खेळायला पाहिजे होतं. बट या, एनिवे, त्यांच्या पुढच्या मॅच साठी सुद्धा त्यांना ऑल द बेस्ट. चांगले खेळले. सो let's see. So let's move on to our next segment. बाकीच्यांचं काय. तर आता आपण ह्या सेगमेंट मध्ये ऑडियन्स तुमच्यासाठी पटकन सांगतो की इंडियाची मॅच जशी झाली तशा बाकीच्याही मॅचेस वर्ल्ड कप मध्ये ज्या चालू आहेत, त्यामध्ये काही कुठल्या स्पायसी मॅचेस किंवा कुठल्या काही इंटरेस्टिंग काही घडामोडी घडल्या आहेत का, यावर आम्ही बोलणार आहोत. मला माहित नाही चैतन्य, तू कुठल्या मॅच विषयी बोलणार आहेस, पण
मी तर अफगाणिस्तानच्या मॅच विषयी बोलणार आहे. मला माहिती होतं. मला माहिती होतं. आता बोल, मी बोल. थोडासा काय म्हणणं कॉन्टेक्स्ट आहे देतो. तुझं? थोडासा कॉन्टेक्स्ट देतो. हा हा छान दुपारची वेळ होती. मी सोफ्यावर आडवा पडलो होतो आणि माझं असं झालं की आज बघूया बाबा कोणाच्या मॅचेस चालू आहेत असं म्हणून मी ॲप ओपन केलं आणि मला असं दिसलं की अच्छा अफगाणिस्तानची मॅच चालू आहे का, बरं बरं बरं, अच्छा. मग मी ती अशी ओपन केली आणि चालू होती 17वी का 18वी ओव्हर, म्हणजे मॅच ऑलमोस्ट संपली होती, शेवटच्या 2-3 ओव्हर राहिल्या होत्या आणि जो काही ड्रामा घडलाय तो त्या शेवटच्या 2-3 ओव्हरमध्येच घडलाय. ते म्हणजे ज्यांनी मॅच बघितली नसेल त्यांना मी त्यांना सांगतो की हायलाइट्स प्लीज बघा. माहित नाही मला हायलाइट्स मधून तुम्हाला तो ड्रामा कितपत कळेल, पण तो सगळी क्रेझीनेस मॅचच होता. हायलाइट्स होती. म्हणजे ते काय होतं म्हणजे मॅच गेलेली आलेली गेलेली गेली असं काहीतरी झालं ते. म्हणजे एक्झॅक्टली. म्हणजे ना आपल्या आजकालच्या डेली सोप मध्ये सुद्धा एवढा ड्रामा नसतो. अरे एवढा ड्रामा झाला ड्रामा. अर्ध्या पाऊण तासात. आणि हा. असं वाटत होतं की कोणालाच मॅच नकोय. साऊथ आफ्रिका म्हणते नाही नाही तुम्ही घ्या, तुम्ही जिंका. अफगाणिस्तान नाही नाही तुम्ही जिंका. असंच चालू होतं. म्हणजे अक्षरशः ऍक्च्युली खूप विचित्र डिसिजन्स घेतले एवढा ड्रामा आणि मुळात अनबिलिव्हेबल. ऑफकोर्स म्हणजे ती एकतर मला असं झालेलं की त्यांचा कॅप्टन अफगाणिस्तानचा आपला राशिद, तो एक तर खूप राशिद. चांगला खेळत होता, तो आउट झाला तेव्हा माझं असं झालं अरे कशाला एका शॉटसाठी आउट झाला, मॅच काढली असती. माझं असं झालं की हा आउट झाला, गेली मॅच. तरी सुद्धा आय गेस जादरान राईट कोण होता तो शेवटला, हा होता नूर अहमद होता, त्यांनी मारलं. हा सो तो होता. आणि मी म्हणजे ऑफकोर्स कोणीही गिवअपच केलं असतं की 9 विकेट गेल्यानंतर काय एक्सपेक्ट करणार आपण की मॅच काय काढणार, पण त्याने तरी सुद्धा आणली. त्यात ईश्वराची कृपा त्या अफगाणिस्तानवर की त्या रबाडाने नो बॉल काय वाईड बॉल काय आणि काय काय एवढ्या एक्स्ट्रॉस टाकल्या की मॅच म्हणजे लिटरली अशी ओंजळीत आणून दिली होती अफगाणिस्तानच्या. येस येस. आणि म्हणजे पासिंग द पार्सलच चालू होतं. आणि ज्यांनी मॅच बघितली नाही गाईस, म्हणजे तो वेड्याचा बाजार होता. शेवटचा बॉल सुद्धा रबाडाने नो बॉल टाकला, ज्याच्यात फ्री हिट मिळाली आणि 2 रन हवे होते फक्त. फ्री हिटला 2 रन, की म्हणजे ज्याच्यात तुम्हाला माहितीये की मला नुसता उचलून कसा पण मारायचा आहे, तो कॅच गेला तरी गेला, 2 रन काढायच्यात, विषय संपला. आणि तो मारला एक. आणि तो नॉन स्ट्रायकरला जो कोणी बॅट्समन होता, मला नाव विसरलोय, आय एम सो सॉरी. मला नाही माहिती. म्हणजे मला माहिती होतं पण आता मला आठवत नाहीये. तर त्याने इतका आळशीपणाने तो पहिला रन काढला की म्हणजे फारुकी असेल, फजलला आय गेस आय एम नॉट शुअर, पण तुम्ही इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवेन की त्याने एक रन म्हणजे मुळात त्याने रनअप स्टार्टच खूप लेट घेतला की ज्याच्यामुळे तो डिले झाला. त्याचा पहिला रन एक तर उशिरा निघाला आणि दुसऱ्या रनला म्हणजे तो मला माहित नाही की तो असा एकदम आळशीपणाने पळत होता. त्याने डाईव्ह सुद्धा केला नाही की जो आरामात पोचवू शकला असता, तो एवढा काही डिफिकल्ट नव्हता. आणि तो बॉल थ्रो होऊन रबाडाने विकेट घेतली. म्हणजे जिथे हिट म्हणजे जिथे तुम्हाला हे मिळतो नो बॉलला फ्री हिट मिळते की ज्याच्यात फक्त एकाच प्रकारे आउट होता येतं, ते म्हणजे रनआउट. आणि तेही अफगाणिस्तानने करून दाखवलं. म्हणजे माझा एक प्रश्न म्हणजे तुम्हाला माहितीये तुम्हाला 2 रन घ्यायचं त्या बॉलला, तर तुम्ही आधीपासून का नाही धावायला सुरुवात केली? एक्झॅक्टली. आणि म्हणजे मला कळलंच नाही. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही फ्री हिटला फक्त रनआउटच होऊ शकता, तर तुम्हाला 2 रन धावायच्याच कशाला आहेत? अजून 2 बॉल बाकी होते. वाय यू नीड टू रन सेकंड रन? नाही, आय गेस तो शेवटचा बॉल होता ना. नाही अजून 2 बॉल बाकी होते का? हो, 2 का 1 मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण अजून बॉल बाकी होते. मग तर नाही, मला असं वाटतं तो बहुतेक शेवटचा बॉल होता. सेकंडला बॉलला नो बॉल पडला. आय मीन लास्ट बॉलला नो बॉल पडला आणि
ते एक्स्ट्रा असं काहीतरी झालं, पण मी एकदा तरी चेक करेन आणि जर अजून हा. एक्स्ट्रा बॉल असतील त्याच्या पुढे तर मग नाही, हे बघ. मी- हे बघ, अफगाणिस्तानची इनिंग 19.4 ला संपली. अरे 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 187 ऑल आउट. अरे म्हणजे अजून 2 बॉल होते, लेजिटिमेट 2 बॉल नाही, होते पण मी त्यांच्याकडे. म्हणजे मी समजू शकतो की त्या समोरच्याने एक पण बॉल फेस केला नव्हता, म्हणून कदाचित त्या बॅट्समॅनला वाटलं असेल की आताच 2 रन काढून घेऊया. असेल. हा, पण मग तुम्ही तेवढं क्लिअर कम्युनिकेशन हा. आधीच ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे मी म्हणेन की मारल्यावर पण नाही, नो बॉल डिक्लेअर झाला आणि जेव्हा फ्री हिट मिळाली तेव्हाच त्या बॅट्समनने जाऊन नॉन स्ट्रायकरला सांगायला पाहिजे होते की हे बघ मी मारणार आहे, तू काही कर आणि 2 रन तू धाव. बस. एक्झॅक्टली. एवढा सिम्पल मेसेज त्यांनी त्याला पास करायला पाहिजे होता किंवा आणि- व्हॉट एव्हर. म्हणजे माहित नाही, त्याने पास नसेल घरी केला तरी सुद्धा तुम्हाला दिसतंय की मॅच हातात आहे. अफगाणिस्तानसाठी ऑलमोस्ट डू ऑर डाय मॅच होती ती. आता आय गेस ते बाहेरच आहेत, मला हो, वाटतं. बाहेर qualify आहेत होऊ ती शकतात. दुअरडायच मॅच हा. होती त्यांच्यासाठी. हा. आणि माझा दुसरा पॉइंट असा होता की 2 सुपर ओव्हर झाल्या. हो, एकाही सुपर ओव्हरला रशीद खाननी स्वतः बॉलिंग नाही टाकली. राईट. आणि- पहिल्याच मी समजू म्हणजे- शकतो की चल पहिल्या हा. ओव्हरला त्यांनी म्हणजे पहिल्या सुपर ओव्हरला त्यांनी जो त्यांचा म्हणजे काय म्हणता येईल, ज्याने बॉलिंग खूप चांगली पडली होती, ज्याचा रिदम चांगला होता त्या मॅचला, त्याला त्यांनी हा. दिली. पण सेकंड टाइम जेव्हा सुपर ओव्हरला मॅच गेली तेव्हा त्याने स्वतः यायला पाहिजे. एक्झॅक्टली. खरंच म्हणजे आय डोंट नो, अफगाणिस्तानच्या सारख्या टीमला जी सेमीफायनलला पोहोचली होती मागच्या वर्ल्ड कपला, त्यांनी या लेवलला येऊन अशाच चुका करणं, इट्स अनफॉरगिवेबल. सो म्हणजे त्यातल्या त्यात Okay. जी मसालेदार जी मॅच झाली आहे हे बाकीच्या team अरे, ची मसाला झाली. म्हणजे- अरे ग्रुप स्टेजला आता या भरपूर असोसिएट नेशन्स आहेत त्यावेळेला. सो अशी मॅच रेअरली होणार आहे आणि दिस इज वन ऑफ देम. yes. मला 2 मॅचेस बद्दल बोलायचं आहे. इट्स लाईक तीन म्हण विचित्र हा. टेल आहे ती. हम्म. सो नेपाळ सारख्या टीमनी इंग्लंडच्या ऑलमोस्ट नाकी 9 आणले होते, त्यांना हरवलंच होतं ऑलमोस्ट. येस नेपाळसाठी Yes, exactly. 4 रननी इंग्लंड जिंकली आहे. सो इंग्लंडच्या टीमवर खूप प्रेशर होतं आणि काल वेस्ट इंडिजनी खूप म्हणजे एकदम इझिली नाही पण बऱ्यापैकी मार्जिननी वेस्ट इंडिजनी हरवलं इंग्लंडला. सो प्रश्नच आता नाही. इंग्लंडची टीम खूप प्रेशरमध्ये आणि फ्रँकली इंग्लंडच्या टीममध्ये एवढा दम नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांचे बॉलर्स किंवा त्यांचे बॅट्समन बघता असं. आणि आपण आपलं आधी वर्ल्ड कपच्या आधी एक डिस्कशन झालं होतं, तुला आठवत असेल तर, की टॉप 4 म्हणजे कुठल्या टीम असतील, आणि त्यात मी तुला बोललो होतो बघ की मला ऍक्च्युली ना माहित नाही की वेस्ट इंडिज कसं खेळतंय किंवा काय कोण प्लेयर्स आहेत, पण भाई ते खूप चांगलं खेळतायत आणि त्यांचे स्पिनर चांगले खेळले काल. येस. आणि तू जे बोललास ना नेपाळ विषयी, तर मला ना खरंच वाईट वाटतं की म्हणजे वाईट अशा अर्थाने की आत्ता मी लिहून देतो, जर नेपाळची टीम ग्रुप ए मध्ये असती ना तर आता टॉप 2 टीम मध्ये इंडिया आणि नेपाळ गेले असते, बिकॉज त्यांनी एवढा चांगला परफॉर्मन्स केलाय. ऍक्च्युली आय वॉन्ट टू आर्ग्यू विथ दॅट. म्हणजे मला मान्य नाहीये, कारण माझी पुढची मॅच, आजची मॅच नेपाळ आणि इटली. हा, इटली जी नवीन टीम आहे, म्हणजे मला माहित पण नव्हतं ते क्रिकेट खेळतात. ते क्वालिफाय झाले वर्ल्ड कपला आणि आज 10 विकेट्सनी नेपाळला हलवलं. नेपाळ फक्त 122 का 123 रन करू शकले आणि इटलीनी 10 विकेटनी त्यांना आज हरवलं. ओ हा नेपाळ जो काय 123 ला ऑल आउट केला नेपाळला. ओ अच्छा. हा, आणि इटली Exactly. 124 नॉट आउट. ओ गॉड, हे माहित नव्हतं मला. जे काय होतं ना हे मला म्हणजे झेपलं नाही ते, की मी ऍक्च्युली, कारण मला आठवतंय नेपाळनी वेस्ट इंडिजला सुद्धा बायोलॅटरल सिरीज मध्ये हलवलं होतं रिसेंटली. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की नेपाळ खूप चांगली टीम आहे, त्यांना चान्स कमी मिळतात, पण आता आज एकदम काय झालं मला आज युटर्न त्यांचा बहुतेक तो मूड ऑफ झाला रे. ती जी मॅच इंग्लंडची मॅच आहे ना ती जे हरले ते,
त्याच्यात हा, त्यांचा तेच. मूड ऑफ झाला. त्यांचं असं झालं, यार सोड यार, खूपच. आता काय जाऊ दे आता. हो ना, ऍक्च्युली. आणि सेमच ग्राउंड होतं, बट ठीक आहे. सो हे कॉन्ट्रास्टिंग, मला एक इंटरेस्टिंग गोष्ट मी नोटीस केली, मला ती सांगायची. नाही पण ठीक आहे, म्हणजे तू म्हणालास तसं, पण तरी सुद्धा मी तुला, म्हणजे मी कुठल्या बेसिसवर बोलतोय, ते इंग्लंड बरोबर जे खेळले, म्हणजे इंग्लंडचा स्कोर काय होता, त्यांचा स्कोर काय होता, ह्यावर नाही मी बोललो. ते ज्या प्रकारे बॅटिंग करत होते, तो म्हणजे कशी पण फिरवली बॅट, काही पण केलं असं नव्हतं. हा. त्यांचे सगळे हो क्रिकेटिंग हो शॉट्स होते. ते बरोबर थांबून बरोबर, खेळत नो होते, डाऊट. ते बघून खेळत होते की कुठला बॉल मारण्यासारखा आहे, कुठला बॉलला रिस्पेक्ट दिला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली क्रिकेटिंग शॉट्स ते दिसत होते त्यांचे. प्रॉपर क्रिकेट खेळ. हा, येस येस. प्रॉपर खेळत होते ते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे आहे त्यांच्याकडे चान्स आहे. बरोबर. येस. हा, अजून कुठली टीम तू म्हणालास? अजून कुठल्या टीम बद्दल तू म्हणत होतास का? असं काही इंटरेस्टिंग मला नाही वाटत आहे. फक्त इंग्लंडनी आता सांभाळून राहिलं पाहिजे. कारण इंग्लंड फार फॉर्म मध्ये नाहीये. ते ऑलरेडी त्यांचे, मला ऍक्च्युली त्यांचे जे ऑलराऊंडर त्यांनी जे घेतलेत ते खूप असे हाफ अँड हाफ वाटतात. ते धड एकही काम असं प्रॉपर ह्यानी करू शकत नाही तसं. हा, आणि अच्छा, स्कॉटलंड त्यांच्यापेक्षा वरती आहे ग्रुप सी मध्ये. हो हो, आता त्यांचा तरी नेट हो. रन रेट पण चांगला आहे. एक्झॅक्टली. ओ आईला, बिकॉज इटली 10 विकेट्सने जिंकलंय, तर त्यांचा नेट रन रेट इज इंग्लंड पेक्षा बेटर आहे. हो. सो आता ग्रुप Exactly. सीच्या स्टँडिंग मध्ये इंग्लंड 4th नंबरवर आहे. 4th आहे. अरे 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 अरे, विच इज म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे रे ही. स्कॉटलंड थोडी काय म्हणता येईल तुला, एक्सपिरियन्स असलेली टीम आहे. सो ते हरवू शकतात इंग्लंडला. म्हणजे इटली पण हरवूच शकते, पण म्हणजे काय म्हणतात त्याला, दॅट विल बी लाईक अपसेट म्हणतात त्याला. सो तसं असेल. इंग्लंड आता जस्ट त्यांच्या इकॉनॉमी सारखंच दिसतं फालतू. ऍक्च्युली हा, सेम आहे, म्हणजे काहीच फरक नाही. मी सॉरी गाईज, मी सारखा खाली स्टॅट कडे बघतोय, म्हणजे मला विश्वासच बसत नाही की इंग्लंडच्या वरती इटली आहे आणि ही फुटबॉल विषयी नाही बोलत होत आपण. म्हणजे ऍक्च्युली वी आर टॉकिंग अबाउट क्रिकेट हिअर गाईज. ही इटली इज परफॉर्मिंग बेटर दॅन इंग्लंड इन क्रिकेट. वाव. लेट्स मूव्ह ऑन टू अवर लास्ट सेगमेंट. मग आता Yes. आपलं पुढे काय आव्हान आहे आणि आता काय, आणि जो बहुचर्चित हा विषय होता की पाकिस्तान खेळणारे का काय करणारे, तर ज्यांच्या नांग्या पिळायच्या होत्या ते सगळ्या झाल्यात पिळून, आणि जे Yes. करायचं होतं आयसीसीला, ज्या काही ठेवून द्यायच्या होत्या 2-4 थडात त्या ठेवून आले, आणि फायनली पाकिस्तान खेळतंय, जे एनिवे सगळ्यांनाच वाटलं होतं की ते नुसता ड्रामा खेळणारच. हा. ऍक्च्युली मला तर असं वाटतं की पाकिस्तानला जे साध्य करायचं होतं त्यांनी केलं. म्हणजे हा पॉलिटिकल विषय आहे थोडा, सो मला खूप बोलायचं नाहीये त्यावर. पण त्यांना जे साध्य करायचं त्यांनी केलं, कारण त्यांनाही माहिती होतं ते येऊन खेळणार आहे तिकडे. हा, एक्झॅक्टली. फक्त त्यांना अटेन्शन घ्यायचं होतं आयसीसीचं, आणि बाकी टीम्सचं अटेन्शन घ्यायचं होतं, ते त्यांनी केलं. त्यांना दाखवायचं होतं बांगलादेशला आम्ही किती सपोर्ट करतो, आणि आपण म्हणजे बीसीसीआय किती बुली करतं ते त्यांनी दाखवलं. सो पण आय थिंक दे अचीव्ड इट. राईट. मी ना पाकिस्तानची जास्त मारणार नाही आता या व्हिडिओमध्ये, ते आपण नंतर येऊ. पण मला असं वाटतं की बिकॉज आपले 2 परफॉर्मन्सेस इंडियाचे, म्हणजे आपण नेहमीच त्याच ऍटिट्यूडने राहिलेलो आहे की यार तुम्ही काही पण घोळ घाला, काही करा, आम्हाला आमचं सुधारवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो त्या दृष्टीने तुला असं वाटतंय का की जो मगाशी आपण विषय घेतला होता रिंकू सिंग, तो कन्सर्न पुन्हा एकदा, आणि एक तर श्रीलंका पिचेस, त्या अशा म्हणजे थांबून येणारे बॉल आणि मोठी ग्राउंड, अजून जास्त मोठी ग्राउंड,
बरोबर. आणि टर्निंग ट्रॅक. काय म्हणजे तुला वाटतंय की रिंकू सिंग खेळेल का त्या जागी वॉशिंग्टन येईल? कारण एनिवे आपल्याला कोणीतरी एक एक्स्ट्रा स्पिनर खेळवायचाच. तर मला तर असं वाटतं की वॉशिंग्टन नाही येणार रिंकू सिंग ऐवजी. म्हणजे काय लाईनअप असेल असं तुला वाटतं? मला वाटतं अनफॉर्च्युनेटली अर्शदीपला बसायला लागू शकतो. ओके. आणि त्याच्या जागी म्हणजे जर मी असतो कॅप्टन आणि जर खरंच टर्निंग तशी पिचेस आहेत तर मी अर्शदीपला बसवीन आणि कुलदीपला टीम मध्ये घेईन. ओके. कारण तिथली ग्राउंड्स जसं तू म्हणालास तशी मोठी आहेत. स्पिनरला मारणं अतिशय कठीण आहे तिकडे. राईट. पाकिस्तानकडे खूप चांगले स्पिनर्स आहेत. आपल्यालाही त्यांना रिस्ट्रिक्ट करायला लागेल किंवा जे काय असेल. राईट. सो मला वाटतं कुलदीप मस्ट प्ले. वॉशिंग्टन इज नॉट अ बिग स्पिनर ऑफ अ बॉल. तो लाईन अँड लेंथ टाकून हे करू शकतो पण मग तू शिवम दुबेच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर बघतोस का? नाही, ऍक्च्युली नाही. कारण शिवम दुबे ऍक्च्युली त्या पिचेसवर खूप महत्वाचा आहे. स्लो बॉलिंग टाकतो आणि बॉल बॅटवर येत नाही आणि आला तरी ग्राउंड क्लिअर करायला खूप जोर लावावा लागेल त्यांना. सो तो खूप महत्वाचा आणि तो बिग हिटर आहे. सो राईट. तो स्वतः बॉल मारू शकतो बाहेर. म्हणजे मोठ्या ग्राउंड जरी असतील तरी तो कव्हर करू शकतो. तेवढी त्याच्यात स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे. पण मी जर कॅप्टन असतो जसं तू म्हणालास तर मी 2 चेंजेस केले असते. मी अर्शदीप मे बी अर्शदीपच्या जागी कुलदीपला खेळवलं असतं. पण मी रिंकू सिंगच्या ऐवजी वॉशिंग्टनला पण खेळवलं असतं. वॉशिंग्टन. सो मे बी म्हणजे 4 स्पिनर असलेलं काही वाईट नाही, हरकत नाही. म्हणजे कारण म्हणजे 4 ओव्हर बुमराच्या आणि 4 ओव्हर हार्दिकच्या या आय गेस इनफ आहेत. आणि वॉशिंग्टन बिकॉज म्हणजे रिंकू सिंगला कायमच बसवेन अशातला भाग नाही. पण पर्टिक्युलरली श्रीलंकाच्या पिच साठी मला असं वाटतं की म्हणजे हरकत नाहीये. फक्त गंभीर करेल का डाऊट आहे. पण ऍक्च्युली मला सुद्धा ते पटतंय की आपण रिंकूच्या ऐवजी वॉशिंग्टनला चान्स देऊ शकतो. पण तरी मला कुठेतरी असं वाटतंय की म्हणजे पॉवर प्ले मध्ये तरी पॉवर प्लेच्या ओव्हर्स अजून एक फास्ट बॉलर पाहिजे का तुला असं वाटतं की अर्शदीप नसेल तरी काही फरक नाही पडत? नाही, मला वाटतं की अशा पिचेसवर ऍक्च्युली एखादी बुमराची टाकली पॉवर प्लेला तरी चालतंय, अगदीच गरज पडली तर. नाही तर म्हणतो वरुण चक्रवर्तीला जाणार तुम्ही, तेवढा त्यांचा गेम डिस्टर्ब. किंवा सरळ शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने पॉवर प्ले खेळवा. त्यांना काय रन करायचे ते पॉवर प्ले मध्ये करून घेऊ. एक्झॅक्टली. मी जेवढी पाकिस्तानची बॅटिंग किंवा मॅचेस स्कोर कार्ड पाहिली आहेत ना त्याच्यात मी ऑब्झर्व केलं की त्यांचं ओपनर्सच सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युट करतात, स्पेशली तो फरहान. सो मला वाटतं त्याला लगाम घातला ना तर पुढे आपल्याला थोडे कष्ट कमी होऊ शकतात. मला तरी वाटतं की शेवटच्या 4 ओव्हर ज्या आहेत त्या हार्दिक आणि बुमरा आणि बुमराला मिडल ओव्हर मध्ये पण 2 मिळाल्या तर बेस्ट आहे. आणि पॉवर प्ले मध्ये शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या आणि कदाचित जर गरज लागली तर वरुण आणि वॉशिंग्टन ते पण एक्झॅक्टली टाकू शकतात. सो येस, म्हणजे मला तरी असं वाटतं की आपल्याकडे चेंज पाहिजे. बरोबर, ठीक आहे. म्हणजे इट्स अ गुड चेंज टू डू. अर्शदीप आणि रिंकूच्या ऐवजी कुलदीप आणि वॉशिंग्टन. सो आणि ऑब्विसली संजूच्या ऐवजी अभिषेक येईल खेळायला. येस, संजूच्या ऐवजी अभिषेक येईल होपफुली. लेट्स सी अजून काही येईल. आज तो व्यवस्थित काहीतरी खाणं चालू होतं. अच्छा, म्हणजे पचता येतं सगळं. गुड. सो मोस्टली येईल. सो एव्हरीवन इज एक्सायटेड अबाउट नेक्स्ट मॅच. आपली पाकिस्तान बरोबर मॅच आहे आणि जिओ पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी आहेतच. पण नो डाऊट ही रायव्हलरी तर असणारच आहे. आता तसंही
ग्रुप ए मधून तर इंडिया आणि पाकिस्तानच पुढे गेले, त्यामुळे त्याच्यात तसा पॉइंट्स टेबलमध्ये फारसा काही फरक पडणार नाहीये, पण मजा येणार आहे मॅच बघायला. तर तुम्हाला हा No व्हिडिओ doubt. कसा वाटला ते जरूर सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही कुठे काही अजून इम्प्रूव्हमेंट कराव्या, तर कमेंटमध्ये कळवा. येस, आणि काही मिस झालं असेल तर ते पण कमेंट करा. येस, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, आणि नसेल आवडला तर कमेंट करा आणि लाईक करून सांगा, म्हणजे आम्ही जास्त नीट बघू येस काय नाही आवडलं ते. येस आणि प्लीज ते एक लाल बटन आहे बघा खाली, हां, तर ते पटकन क्लिक करून टाका. ते एक तुम्हाला सांगतो, आता आपण सगळे मराठी माणसं आहोत, तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, म्हणजे हे कोणालाच अजून मी सांगितलं नाही, की ते ना सबस्क्राईबचं जे बटन आहे ते फ्री आहे, त्याच्यात काहीच चार्जेस नाही आहेत. सो पटकन ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. काही त्रासही होत नाही. काही आणि त्याचा. त्रासही होत नाही, झालाच तर फायदाच होईल आम्हाला, आणि अजून चांगले चांगले हां. आम्ही व्हिडिओज आणि अजून काहीतरी Yes. इनोव्हेट करण्याचा प्रयत्न हां, करू. आम्हाला मोटिवेशन मिळेल अजून. येस, आम्हाला जरा असं ताकद मिळेल की येस, बघतायत लोक, बघतायत, लोकांना आवडतं. येस. तर पटकन सबस्क्राईब करून टाका. घंटा जी आहे बाजूला ती पण दाबा, आणि म्हणजे तुम्हाला आमचा जो कुठला नवीन व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन किंवा अपडेट येईल. सो बघत राहा फुल टॉस मराठी.